आपण आता काय बनवतोय मला सांग. आपण बनवतो आहोत ढोकळा चाट. ढोकळा चाट. साहित्य बघितलेलं आहे, आता काय करायचं मला सांग. आता आपण आधी ढोकळा करून घेऊया. ओके. ह्याच्यात मेन रवा, बेसन आणि तांदळाचं पीठ एवढं जातं. तर 1 वाटी साधारण रवा घेतला मी. त्याच्यात आता आपण बेसन घालतोय. 2 चमचे मोठे चमचे बेसन जाईल. साधारण तेवढीच तांदळाची पीठ. ते सगळं आपण एकत्र करतो. हा, आता हे आपण दही, चमचाभर तेल, हा छोटा चमचा आहे मला अजून थोडं चालेल आणखी. यस. त्यानंतर ही चटणी साधारण चमचाभर. थोडं तिखट केलंस तरी चालेल. चालेल का? तुला आवडतं का तिखट? मला फार नाही आवडत. अच्छा. पण तुला आवडतं तर आपण करूया. येस. आता ह्याच्यात आपण मीठ आणि साखर घालून मग पाण्याने सरसरीत करून घेऊ. मीठ आणि साखर, थोडीशी साखर. आता पाण्याने आपण ते सरसरीत. त्याच्यात रवा असल्यामुळे ना तो पटापट फुगतो, खेचला जातो. त्यामुळे ह्याच्यात भरपूर पाणी जातं आणि आपल्याला हे सरसरीत भिजवून घ्यायचंय. आता हे मला नेहमीच टेन्शन येतं हे करताना. त्याच्यात फ्रूट सॉल्ट घालायचं, ते छान आरामात मिक्स करायचं आणि लगेच ते आपण. आणि आता आपण हे लगेच त्याच्यात प्लेटमध्ये काढून घेऊया. हां, आता ही प्लेट आहे ना, त्याला मी आधी तेल लावून घेतलेलं आहे सगळ्या बाजूंनी, सो ते चिकटणार नाही. लगेच आपण ह्याला वाफायलाही फार वेळ लागत नाही. किती वेळ तरी? 10 मिनिटं. 10 मिनिटात कम्प्लीट होईल. पण आता तू खूप हुशार आहेस, त्यामुळे ऑलरेडी तू तसं तयार झालेलं घेऊन आलेली आहेस. आता ह्याचं काय करायचं मला सांग. इन्स्टंट असतं आपलं सगळं. ओके. हां, त्यामुळे आता आपण हे त्याचे छान तुकडे करून घेऊ. सटासट. असे छान लावून घेऊया. मला वाटतं बास नाही का? हा, खाऊन बघतो. खाऊन बघ बरं कसा लागतो. मला इतका आवडतो नुसताच. आता याच्यावर आपण सगळं चाटचं सामान घालून घेऊ. दही, सरस. गोड चटणी, आता तिखट चटणी. ही पुदिना कोथिंबीर वाटलेली अशी जी चटणी असते आपली, ओके, अशी हिरवी चटणी. वरनं आता आपण त्याला चाट मसाला आणि तिखट. खरं तर अर्धेच नुसतेच फस्त होतात केल्यावर. हो, हे छान लागतं. येस. जम्या. अरे कोथिंबीर राहिली ना, ती ना शेवटी सगळ्यात शेवटी. मत्ता. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. ढोकळा चाटसाठी लागणारं साहित्य: रवा, बेसन, तांदूळाचं पीठ, पुदिन्याची चटणी, शेव, साधं दही, लाल तिखट, चाट मसाला, चिंचगुळाची चटणी, बारीक चिरलेली कोथिंबीर, साखर, गोड दही, फ्रूट सॉल्ट, मिरचीचा ठेचा आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 1 वाटी रवा, 2 मोठे चमचे बेसन, तांदूळाचं पीठ आणि साधं दही, 1 चमचा कच्चं तेल, मिरचीचा ठेचा, मीठ, साखर आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून सर्व मिश्रण थोडं पातळ मळून घ्यावं आणि त्यामध्ये चिमूटभर फ्रूट सॉल्ट घालावं. एका प्लेटला तेल लावून सर्व मिश्रण त्यामध्ये ओतून अंदाजे 10 ते 15 मिनिटं वाफवून घ्यावं. वाफवल्यानंतर आवडीनुसार ढोकळ्याचे तुकडे कापून घ्यावेत. एका सर्व्हिंग प्लेटमध्ये ढोकळा ठेवून त्यावर गोड दही, चिंचगुळाची गोड चटणी, पुदिन्याची चटणी, चाट मसाला, लाल तिखट, शेव आणि कोथिंबीरीची सजावट करून ढोकळा चाट सर्व्ह करावा.